नमस्कार, मी उत्रेश्वर सोन्ने क्लासेस उस्मानाबाद. आपण 11वी सुरू करतोय. एवढ्या लवकर 11वी सुरू करण्यापाठीमागचं कारण मी तुम्हाला अगोदर सांगतो. आपण 11वी लवकर चालू करण्यापाठीमागचं कारण असं की आपला सिलेबस सुटसुटीत होईल, व्यवस्थित होईल. 12वीच्या वेळी 12वीच होईल, 11वीच्या वेळेत 11वीच होईल आणि आपल्याला नीट परीक्षेसाठी कुठलीही अडचण येणार नाही, म्हणून आपण लवकर 11वी चालू करतोय. तुम्हाला जर अधिकची काही माहिती हवी असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. आपण 11वीचा पहिला टॉपिक चालू करतो बेटा, मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स. टायटल लिहायचंय मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स. मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स. चॅप्टरचं नाव आहे, युनिट सेकंड मधला हा टॉपिक आहे, मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स. आता बघा, युनिट सेकंड मधला हा पहिला टॉपिक आहे, मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स. याच्यामध्ये तुम्हाला दोन गोष्टी दिसत आहेत. एक दिसतंय मॉर्फोलॉजी, दुसरं दिसतंय फ्लॉवरिंग प्लांट्स. पहिल्यांदा आपण मॉर्फोलॉजी म्हणजे काय ते पाहू आणि मग फ्लॉवरिंग प्लांट्स कोणाला म्हणायचं ते पाहू. पहिली गोष्ट, मॉर्फोलॉजी म्हणजे काय असतं तर बघा, लिहायला चालू करायचं. मॉर्फोलॉजी मॉर्फोलॉजी म्हणजे काय तर मॉर्फोलॉजीची डेफिनेशन असते बेटा, LOGY लॉगस या शब्दापासून तयार झाले. लॉजी म्हणजे टू स्टडी ऑफ, कशाचा अभ्यास करणं. मॉर्फोलॉजी म्हणजे स्टडी ऑफ एक्सटर्नल फीचर्स. दिस इज द सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ एक्सटर्नल फीचर्स. एक्सटर्नल फीचर्स, स्ट्रक्चर्स अँड रिलेटिव्ह पोझिशन्स ऑफ ऑर्गन्स. थोडक्यात सांगायचं झालं तर काय, बाहेरील गुणधर्माचा, बाह्य गुणधर्मांचा अभ्यास करणं म्हणजे काय मॉर्फोलॉजी. क्लिअर बेटा? व्हॉट इज मॉर्फोलॉजी? स्टडी ऑफ एक्सटर्नल फीचर्स, याला म्हणायचं मॉर्फोलॉजी. सर, दुसरा आणखीन एक शब्द आला या टायटल मध्ये, दॅट इज द फ्लॉवरिंग प्लांट्स. मग फ्लॉवरिंग प्लांट्स कोणते सर? फ्लॉवरिंग म्हणजे ज्याला फ्लॉवर येतात त्याला काय म्हणायचं? फ्लॉवरिंग प्लांट. बरोबर आहे की नाही? फुलं येणारी झाडं. झाडं बेसिकली 5 प्रकारचे असतात बेटा. प्लांट्स आर क्लासिफाइड इनटू 5 टाइप्स. एक मिनिट, मी तुम्हाला प्लांटचे टाइप्स सांगतो, लगेचच वापस इकडे येऊ. बघा, प्लांट्स कोणकोणत्या प्रकारचे असतात तर प्लांट्स 5 प्रकारचे आहेत. बेसिकली प्लांट्स 2 प्रकारचे आहेत. एक असतं क्रिप्टोगॅम्स, दुसरं असतं फॅनेरोगॅम्स. क्रिप्टोगॅम्स आणि फॅनेरोगॅम्स आम्ही ऐकलं, हे आता 9वीतच झालं बेटा. क्रिप्टोगॅम्स आणि फॅनेरोगॅम्स हे 2 प्रकार झाले प्लांटचे. बर, हे एक्स्ट्रा म्हणून सांगतोय, तुम्ही एक्स्ट्रा डब्बा म्हणूनच बाजूला लिहून काढायचं. नंतर क्रिप्टोगॅम्स म्हणजे कोण सर तर क्रिप्टोगॅम्स म्हणजे ज्यांना बिया येत नाहीत त्यांना म्हणायचं क्रिप्टोगॅम्स, नॉन सीड बिअरिंग प्लांट्स. फॅनेरोगॅम्स म्हणजे कोण हो सर? सीड बिअरिंग प्लांट, ज्यांना बिया येतात अशी झाडं, सीड बिअरिंग प्लांट्स. ओके, चलो. आता बघा, हे जे नॉन सीड बिअरिंग प्लांट्स आहेत, क्रिप्टोगॅम्स आहेत, दे आर अगेन ऑफ 3 टाइप्स. कम ऑन, लक्ष द्या, ऐका. 3 प्रकारचे असतात क्रिप्टोगॅम्स. कोणते 3 प्रकार? इयत्ता 9वी. पहिला प्रकार थॅलोफायटा. बघा, थॅलोफायटा. नंतर असतं ब्रायोफायटा. नंतर असतं टेरिडोफायटा. एक बेसिक गोष्ट लक्षात घ्या, यांच्याकडे सीड नाहीतच, फ्लावरचा तर दूर दूर पर्यंत काही संबंध नाही. मला फ्लावरिंग प्लांट्स कोणाला म्हणायचे ते सांगायचंय. थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, दीज आर ऑल्सो कॉल्ड लोअर प्लांट्स. यांना लोअर प्लांट्स म्हणतात बेटा, बिकॉज दे आर लेस मॉडिफाईड प्लांट्स. कळतं? इकडे जे फॅनेरोगॅम्स असतात, हे फॅनेरोगॅम्स पुन्हा 2 प्रकारचे असतात. कोणते 2 प्रकार सर? याच्यामध्ये असतं जिम्नोस्पर्म. काय असतं बेटा? जिम्नोस्पर्म. आणि असतं एंजिओस्पर्म. पप्या, जिम्नोस्पर्म आणि एंजिओस्पर्म हे दोन्ही पण काय येतो? सीड बिअरिंग प्लांट्स. दोघांकडे सीड्स येणारे अशा प्रकारचे प्लांट्स आहेत. 9वीत झाले बरं का, हे झालंय की नाही? दोघांकडे सीड येतात, पण हे जे जिम्नोस्पर्म्स असतात का नाही, याच्याकडे सीड असतं पण फ्लावर नसतं. कळत आहे का? एंजिओस्पर्म्स आर दी ओनली फ्लॉवरिंग प्लांट्स. हे जे एंजिओस्पर्म्स आहेत का नाही, हेच फक्त काय आहेत बेटा? फ्लॉवरिंग प्लांट्स, म्हणजे फ्लॉवर येणारे प्लांट्स.
मग सर या जिम्नोस्पर्म कडे फ्लावर नाही, मग सीड कसं तयार होतं? दे आर ओनली दे बिअर ओनली ओव्ह्यूल, त्यांच्याकडे ओव्ह्यूल आहे, एम्ब्रिओ तयार होतं सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये, सीड तयार होतं. हा जो भाग आहे की नाही सगळं आपण पुढे शिकणार जसं 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 पुढे जाऊ. फक्त बेसिक तुम्हाला माहित असलं पाहिजे की बाबा टॉपिकचं नाव आहे मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स, पण फ्लॉवरिंग प्लांट्स म्हणायचं कोणाला? बरोबर आहे की नाही? बेसिक गोष्ट तुम्हाला माहित असली पाहिजे. फ्लॉवरिंग प्लांट्स कोण आहेत? मग एंजिओस्पर्म्स. कळतंय? आणखीन यांचा डिफरन्स सांगण्याची जेव्हा कधी वेळ येईल तेव्हा आपण डिटेल मध्ये सांगू. याला काय म्हणायचं? एक्स्ट्रा म्हणायचं किंवा सोन्नेज कॉर्नर म्हणायचं बेटा. कॉर्नर म्हणजे असं नॉलेजचा कॉर्नर आहे बाबा, हा ना, नाहीतर पानटपरी कॉर्नर, चहा टपरी कॉर्नर, तसला कॉर्नर नाही. कळतंय का? एंजिओस्पर्म्स फ्लॉवरिंग प्लांट कोण आहेत बेटा? मी तेच सांगायला चालू केलं होतं. कोण असतात फ्लॉवरिंग प्लांट्स? फ्लॉवर बिअरिंग प्लांट्स म्हणजे कोण? एंजिओस्पर्म. आणि या एंजिओस्पर्मच्या मॉर्फोलॉजीचा अभ्यास करायचा आहे मला. मॉर्फोलॉजी म्हणजे काय हो? What do you mean by morphology? Study of external feature. बाह्य रूपाचा अभ्यास करायचा, बरोबर आहे की नाही? बाह्य गुणधर्मांचा अभ्यास करायचा आहे म्हणजे मॉर्फोलॉजी. पण कोणाच्या बाह्य गुणधर्मांचा? मी जर तुमच्या बाह्य गुणधर्मांचा अभ्यास करायला लागलो तर काय सांगर? पप्या काळा दिसतो, पप्या गोरा दिसतो, पप्या लांब दिसतो, पप्या आकुड दिसतो, बरोबर आहे का नाही? पप्याचे केस असले, पप्याचे केस असले, पाप्याच्या नाकात नाही, नाकात कशा शिरायचं, बरोबर आहे का नाही? असल्या काही काही गोष्टी सांगाल. याला काय म्हणायचं? मॉर्फोलॉजी. काय म्हणायचं बेटा? मी एंजिओस्पर्मिक प्लांटची मॉर्फोलॉजी सांगणार आहे. प्लांटची मॉर्फोलॉजी म्हणजे बाहेरून प्लांट दिसतं कसं, असतं कसं, बरोबर आहे की नाही? प्लांटच्या ऑर्गन्स बद्दल सांगणार आहे. बघा, मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स मध्ये पहिली गोष्ट पाहिली, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ मॉर्फोलॉजी? दॅट इज द स्टडी ऑफ एक्सटर्नल फीचर्स. स्टडी ऑफ एक्सटर्नल फीचर्स. फीचर म्हणजे काय? वैशिष्ट्य, बाह्य वैशिष्ट्यांचा अभ्यास. याला काय म्हणायचं? मॉर्फोलॉजी. अरे कळतंय का? लक्ष द्या. आता आपल्याला बेसिक गोष्टी पाहिजेत. एक टिपिकल फ्लॉवरिंग प्लांट, एक एंजिओस्पर्मिक प्लांट, त्याच्यात काय काय असतं आणि आपल्याला कशाचा अभ्यास करायचा आहे आपण ते समजून घेऊ. लक्ष द्या. ऐका बघा, पुढे चला, माझ्या सोबतच लिहायचं बरं का? लक्ष द्या, ऐका, पुढे चला. टिपिकल फ्लॉवरिंग प्लांट. टिपिकल एक वैशिष्ट्यपूर्ण की ज्याच्याकडे सगळं काय आहे असं टिपिकल फ्लॉवरिंग प्लांट कसं दिसतं सर? लेट्स सी. टिपिकल फ्लॉवरिंग प्लांट मध्ये कोणकोणते ऑर्गन असतात बेटा? ह्युमन बीइंग, एखाद्या ॲनिमलचं जर विचारलं की ॲनिमल मध्ये कोणकोणते ऑर्गन असतात, आम्ही काय सांगणार? इथं किडनी, बरोबर आहे का नाही? इथं ब्रेन, हार्ट, लंग्स, फुफ्फुस, बरोबर आहे की नाही? त्याच्यानंतर काय? स्टमक, असं खूप, लिव्हर, पॅनक्रियास, असे वेगवेगळे अवयव सांगू आम्ही. अरे कळतंय का नाही? जर आम्हाला प्लांटचे ऑर्गन्स कोणते असतात हे विचारलं तर आम्हाला सांगता आले पाहिजे. प्लांट्सला सुद्धा ऑर्गन आहेत बेटा. ते कोणते? रूट, स्टेम, लीफ, फ्लावर, फ्रूट. एका टिपिकल फ्लॉवरिंग प्लांट कडे काय काय असतं? लक्ष दे पप्या, इकडे बघ, समजून घे. समजा ही अशी जमीन आहे. काय बेटा? ही सॉइल. सॉइलच्या खाली जे काही असतं ते असतं रूट सिस्टीम. काय असतं बेटा? लक्ष दे, समजून घे. ही जमीन आहे आणि जमिनीच्या खाली अशी रूट सिस्टीम आहे. अशी ही रूट सिस्टीम आहे आणि याला अशा ह्या रूट वरती आलेल्या ब्रँचेस, बघ, हे सगळे, याला काय म्हणायचं? सिंपल. काय म्हणायचं बाबा? याला म्हणायचं सर रूट. काय म्हणायचं बाबा? रूट म्हणायचं. रूट. इज दिस अवघड? नो अवघड. दिस इज द मोकार. बरोबर आहे की नाही? जमिनीच्या खाली रूट सिस्टम आहे, जमिनीच्या वरती शूट सिस्टम आहे बेटा. काय असतं जमिनीच्या वर? बघ, दे लक्ष. वर काय दिसतंय? ओके, असं आहे स्टेम. काय बाबा? हे स्टेम. अरे काय आहे? यू नो स्टेम. स्टेम कळतं सगळ्यांना? व्हेरी गुड. वरती दिसतंय स्टेम. या स्टेमच्या ब्रँचेस वगैरे आहेत असं आपण म्हणू. ठीक आहे, हे उगाच आपल्याला कळावं म्हणून मी असा ब्रँचेस वगैरे, थोडं ब्रँचेस फाटे बिटे फुटले. कळतंय का? असं झाड काय एवढंच असं ना टिपिकल असंच असणार आहे असं काही नाही. एक कॅरेक्टरिस्टिक फीचर सांगतो बेटा तुला. ऐक, हे काय म्हणलं याला? याला म्हटलं सर स्टेम. काय म्हटलंय? स्टेम म्हटलंय. या स्टेम वर मात्र असे छोटे छोटे सेगमेंट्स असल्यासारखं दिसतं. छोटे छोटे काय असल्यासारखं दिसतं बाबा? सेगमेंट्स. अरे काय दिसतात? सेगमेंट्स दिसतात. कळतंय का? हे जे छोटे छोटे सेगमेंट्स असतात बेटा याला म्हणायचं नोड. अरे काय म्हणायचं?
या सेगमेंटला काय म्हणायचं? नोड म्हणायचं बेटा. काय म्हणायचं? नोड. मला सांगा हा नोड, वरचा नोड, दोन नोडच्या मध्ये जे डिस्टन्स दिसतंय तुम्हाला हे डिस्टन्स, याला काय म्हणायचं? दोन नोडच्या मधलं अंतर, याला म्हणायचं इंटरनोड. अरे काय म्हणायचं? कमॉन, अरे काय म्हणायचं? इंटरनोड म्हणायचं. इज दॅट क्लिअर बेटा? अरे कळतंय का? बघा वर चला, आणखीन पुढे जाऊ, पुढे सांगू. काय बघा आता एवढंच आहे का? नाही. आम्ही तर मेन काय सांगतोय, प्लांट ऑर्गन काय काय असतात? रूट असतं, स्टेम असतं, या स्टेम वर येणारे लीफ असतं, फ्लावर असतं, फ्रूट असतं. हे जे नोड आहेत का नाही स्टेम वर, आहेत का नाही? यस ना बेटा. रूट वर नोड प्रेझेंट नसतात, स्टेम वरच नोड प्रेझेंट असतात. आणि हे जे नोड आहेत हे कसे आहेत बघा. इकडे एक मिनिट लक्ष द्या. बघा काय झालंय, या नोड वरती आलेले असे हे असतं पेटिओल. काय असतं बेटा? आणि याच्यावरती येतं हे लीफ. अशी पानं असतात. कशावर येतात पानं? अरे कशावर येतात बाबा? या नोड वरती अशी पानं येतात. मी पानं आवर्जून एका बाजूला दाखवलेत. याच नोड वरती हे काय आहे? हे लीफ आहे बेटा. काय आहे हे? काय म्हणायचं? बोलायचं रे. लीफ आहे, बरोबर आहे का नाही? तसंच याच नोड वरती आणखीन काय असतं? सर याच नोड वरती असं फ्रूट सुद्धा असतं. समजा अगोदर फ्लावर दाखवतो मी. नोडवर आलेले हे काय आहे? फ्लावर आहे. काय बाबा? हे फ्लावर आहे. ब्राईट कलर्ड फ्लावर दिसतंय, हे फ्लावर आहे. वेगवेगळे ऑर्गन पाहतोय आम्ही प्लांट मध्ये. काय काय असतं ते, बरोबर आहे का नाही? हे सोपं आहे ना? अवघड आहे काही अवघड नाही. बघा त्याच्यानंतर आणखीन काय असतं? असं सर या फ्लावर पासूनच डेव्हलप झालेलं एक फ्लावर आहे, त्याच्यापासून असं हे फ्लावर पण आहे. बर, आणखीन या फ्लावर पासूनच जरा डेव्हलप झालेलं असं फ्रूट पण असतं. काय असतं? फ्रूट पण असतं. लक्ष द्या, मी इथं फ्रूट दाखवतो वरच्या बाजूला. हे काय आहे? समजा असं फ्रूट आहे. लक्षात येत आहे? बघा नावं महत्वाची आहेत, सगळ्यांना नावं द्यायची. एका टिपिकल फ्लॉवरिंग प्लांट मध्ये काय काय आहे? सर दोन महत्वाच्या गोष्टी. जमिनीच्या खाली जे आहे त्याला म्हटलं रूट सिस्टीम, जमिनीच्या वरती आहे त्याला म्हटलं शूट सिस्टीम. जे जमिनीच्या खाली आहे त्याला काय म्हणायचं? रूट सिस्टीम. अरे काय म्हणायचं? जे जमिनीच्या वरती आहे त्याला म्हणायचं शूट सिस्टीम. काय म्हणायचं? शूट सिस्टीम. रूट सिस्टीम, शूट सिस्टीम. क्लिअर बेटा? अरे समजतं का नाही? पुढे बघा. रूट सिस्टीम मध्ये रूट आहे, तर शूट सिस्टीम मध्ये काय काय आहे? महत्वाचे ऑर्गन. सर शूट सिस्टीम मध्ये स्टेम आहे, त्याच्यानंतर आणखीन काय आहे? सर लीफ आहे, आणखीन काय आहे बेटा? फ्लावर आहे, आणखीन काय आहे बेटा? फ्रूट आहे. बरोबर आहे. पण या स्टेम वरती प्रेझेंट असणारे छोटे छोटे जे स्ट्रक्चर्स आहेत त्याला काय म्हटलं? एकाला नोड, आणि दोन नोडच्या मधल्या स्पेसला काय म्हटलं? इंटरनोड. झालं. टिपिकल फ्लॉवरिंग प्लांट मध्ये हेच असतं. याच्याशिवाय बर्ड वगैरे पण असतात. जिथं संदर्भ येईल तिथं आपण तेही डिटेल मध्ये शिकू. बेसिक फ्लॉवरिंग प्लांट मध्ये आम्हाला नाही का असं माणसामध्ये कोणकोणते ऑर्गन असतात असं विचारलं की पटकन आठवतं. कान, नाक, डोळे, बरोबर आहे की नाही? असे वेगवेगळे ऑर्गन्स आठवतात. तसं प्लांट्स मध्ये कोणते ऑर्गन असतात? रूट असतं. माझ्यासोबत सांगा, खालून वर चला. रूट आहे, स्टेम आहे, बोला, लीफ आहे, फ्लावर आहे, फ्रूट आहे. अरे कळतंय का? हे सगळं स्ट्रक्चर, याला हे टिपिकल फ्लॉवरिंग प्लांट मधले जे स्ट्रक्चर्स आहेत का नाही, आपल्याला यांचाच अभ्यास करायचा आहे, ज्याला आपण म्हणणार आहे मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट. मॉर्फोलॉजी म्हणजे काय? एक्सटर्नल फीचरचा अभ्यास करणे. अरे कशाचा अभ्यास? एक्सटर्नल फीचरचा अभ्यास करणे, यालाच काय म्हणायचं? मॉर्फोलॉजी. पण आम्हाला कोणाच्या एक्सटर्नल फीचरचा अभ्यास करायचा? फ्लॉवरिंग प्लांटच्या. बरोबर आहे का नाही? म्हणून मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट. क्लिअर बेटा? कळत? लिहिलंय का हे? अरे लिहिलंय का नाही? हे लिहिलंय सगळं? नाही? मग लिहून घ्यायचं. मी तुम्हाला चालूच सांगत होतो लिहून घ्यायचं. आवरा फास्ट.